अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि ऐतिहासिक क्षण घडवला। विशेष म्हणजे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प रविवारी सादर झाला, ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं। 1 फेब्रुवारी 2026 भारताच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा संसदेत सादर झाला। हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषी आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम करेल जाणून घेऊयात सविस्तर। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारत या संकल्पनेला बळकटी देणारा अर्थसंकल्प मांडला। यात पायाभूत सुविधा, सेवा आणि कृषी क्षेत्राला मोठा बूस्ट देण्यावर भर दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाला प्रत्येक भारतीयाच्या इच्छा पूर्ण करणारा आणि रोजगाराच्या संधी वाढवणारा बजेट असं संबोधित केलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमधील कर सवलतींचा निर्णय हा बोल्ड असल्याचं म्हटलंय। या अर्थसंकल्पातील मुख्य घोषणा कोणत्या पाहूयात। तर सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीयांसाठीही या अर्थसंकल्पात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। नवीन कर प्रणालीनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही। याशिवाय 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 8 ते 12 लाखांवर 10%, 12 ते 16 लाखांवर 15% आणि 20 ते 24 लाखांवर 25% कर प्रस्तावित करण्यात आलाय। पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारनं विशेष भर दिलाय। देशात 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे, ज्यात मुंबई ते पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी यांचा समावेश आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये माउंटेन ट्रेन्स, तर आंध्र प्रदेशात बर्ड वॉचिंग ट्रेन्स सुरू केल्या जाणार आहेत। 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर 2 आणि टियर 3 या शहरांच्या तसंच मंदिरांच्या शहरांच्या विकासासाठी 12.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांवरील शुल्क कमी केलं जाण्याची शक्यता आहे। तसंच देशभरात चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारण्यासाठी विशेष तरतूद केली जाईल। प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींची वसतिगृह ही सुद्धा उभी केली जाणार आहेत। कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक घोषणा सुद्धा करण्यात आल्या। अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रात 100 जिल्हे निश्चित करून शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलंय। डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी 6 वर्षांचं विशेष मिशन हे जाहीर करण्यात आलंय, ज्यामुळे मसूर आणि तूर डाळ उत्पादनावर भर दिला जाईल। शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी आसाममध्ये नवा युरिया प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 लाख रुपयांचा विशेष पॅकेज जाहीर झालंय। मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांनाही 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी आधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीवर मोठा निधी दिला जाईल। सेमीकंडक्टर मिशन, खेळांच्या वस्तूंचं उत्पादन आणि वस्त्रोद्योगासाठीही विशेष योजनाही जाहीर करण्यात आल्या। एकंदरीतच हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं दिसतंय। सरकारनं आर्थिक स्थिरता आणि वाढ यावर लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 बद्दल तुमचं मत काय आहे? या घोषणा कशा वाटल्या कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।